हाय, तर आज मी, माझा भाव आणि माझी मम्मी आणि मी चालली कुठेतरी फिरायला. तर आम्ही चाललोय भायखळ्याला. पहिला नाश्ता केला कारण की पेटपूजा, मग फिरणार कुठे कुठे. आणि आम्हाला सोबत वृषाली ताई आणि तुझी मम्मी पण भेटली कारण की आम्ही झालो होतो प्राणी संग्रहालयामध्ये, म्हणजे जूमध्ये झालो होतो भायखळ्याला. तो खूप भारी वाटत होता आणि मी खूप लहान असताना आलेली, आत्ता आली, खूप वर्षानंतर आली आणि मस्त वाटत होतं. तिकडून आम्ही बघितला भालू, तो झाडावरच बसले, तो खाली काय याचं नावच घेतलं होता. सेकंड आम्ही बघितला हरीण. त्याला शिंगच नव्हती, पण ते ओके ओके होता आणि खूप मोठा होता. नंतर आम्ही बघायला पेंग्विन. पेंग्विन तर खूप मोठे होते आणि असे तरत होते. फर्स्ट टाईम पेंग्विनला बघितले असे पाण्यामध्ये. तर चालतानाच बघितले, पाण्यामध्ये खूप भारी वाटत होते. नंतर बघितली मगरमच्छ, तर किती मोठी बघा, तिची चोच जेवढी मोठी होती, खूप भारी वाटत होती मगरमच्छ. आणि भीती पण वाटत होती की आली बिली पुढे तर अंगाबिंगावर. तिथून आम्ही गेलो गेट ऑफ इंडियाला. गेट ऑफ इंडियाला पण खूप भारी वाटत होतं. मी गेट ऑफ इंडियाला गेलेली 9 वर्षाची असताना गेलेले, आत्ता गेले खूप वेळानंतर. म्हणजे गेट ऑफ इंडियाचं काम चालू होतं थोडं आणि खूप भारी वाटत होतं, खूप मस्त होतं. आणि मी फोटो पण काढले माझ्या इन्स्टासाठी. खूप चांगलं वाटत होतं. सोनाताईला व्हिडिओ कॉल केला कारण की ती नव्हती आली. तिला आम्ही बोललो मिस यू सोनाताई आणि देवा. तर बोलते हां हां. तर आम्ही ट्रेनमध्ये पण बसलो खरेदी जायला. ते जिजू बघा कसे उलटे बघतात, खूप भारी वाटत होतं खूप. आणि हा ब्लॉग नक्कीच बघा आमचा, खूप छान वाटत होतं. तर घरी पण मी आली तर बघा कंटाळा आम्ही आलो 8 वाजता आलो, 7:45ला. लवकरच आम्ही निघालो तिकडून आणि खूप कंटाळा मला. आता झोप आली मला. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब.